नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा रिव्ह्यू आज आपण बघत आहोत, म्हणजेच 29 डिसेंबरचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. नंदिनी जीवाला भेटायला एका कॅफेमध्ये येते, तेव्हा जीवा खूपच खुश झालेला असतो. जीवाला असं होतं की नंदिनीसाठी काय करू आणि काय नाही. तो वेटरला बोलवतो आणि ऑर्डर द्यायला बोलतो आणि ऑर्डर निवांत घेऊन या म्हणून. तेव्हा नंदिनी लगेचच म्हणते, जीवा हे काय चाललं आहे, ऑर्डर काय करताय तुम्ही, आपल्याला जे महत्त्वाचं बोलायचं आहे ते बोलूया आणि निघूया पटकन. ती थोडी चिडलेली असते. नंदिनी थेट मुद्द्यावरच येते, आपण जी डिवोर्सची फाईल केली आहे त्याबद्दल मी बोलायला तुम्हाला इथे बोलवलं आहे. तेव्हा जीवाला वाटतं की डिवोर्स घ्यायचा नसेल याबद्दल नंदिनी बोलत असेल, पण तसे काही नसते. नंदिनी जीवाला म्हणते, आपण लवकरात लवकर डिवोर्स घेऊन वेगळं होऊया म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं आहे. तेव्हा हे ऐकून जीवाला थोडा धक्का बसतो. तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की पार्थ घरी आलेला असतो. वर्कलोड जास्त असल्यामुळे जरा दमलेलाच दिसला. तो सोफ्यावर बसतो, तितक्यातच डिलिव्हरी बॉय तिथे येतो आणि बेल वाजवतो. पार्सल घ्यायला पार्थ दरवाजाजवळ जातो. डिलिव्हरी बॉय विचारतो, पार्थ देशमुख तुम्हीच का? तर पार्थ हो म्हणतो आणि पण ते पार्सल घ्यायला तो काय तयार होत नाही. आणि त्याच वेळेला काव्या पण पार्थला फोन करते, पण पार्थ काही फोन उचलत नाही. म्हणून काव्याला थोडा राग येतो. मग ती म्हणते, तुम्ही जर हट्टी असाल तर मी पण तेवढीच हट्टी आहे. काव्या लगेच डिलिव्हरी बॉयला फोन करते आणि फोन स्पीकरवर टाकायला लावते. पार्थला काव्या म्हणते, तुम्ही जेव्हा माझ्यासाठी पेस्ट्री घेऊन आला होतात, मी जेव्हा मोहितेंच्या घरी गेली ती तेव्हा, तर ही पेस्ट्री एका मैत्रिणीकडून प्रेमाची भेट म्हणून तुम्ही घ्या. तर पार्थ लगेच बोलतो की माझा प्रेमावरून विश्वासच उडाला आहे आणि प्रेम माझ्या डिक्शनरीमधनं मी आता काढून टाकलं आहे म्हणून. तेव्हा डिलिव्हरी बॉय फोन स्वतःजवळ घेतो. मॅडम सर तर पार्सल घ्यायला तयारच नाही आहे, मग मी कसं काय देऊ त्यांना. तेव्हा काव्या एक आयडिया देते डिलिव्हरी बॉयला. ती म्हणते की त्यांना आधी किती वाजले म्हणून विचारा. हात वर केला की ती बॅग जी आहे हातामध्ये अडकून तिथून निघून जा. डिलिव्हरी बॉय तेच करतो आणि नेमकं तसंच घडतं. तो पटकन तिथून निघून जातो. मग पार्थ ती पेस्ट्री फ्रीजमध्ये ठेवतो. हे पण काव्याला माहिती असतं, ती पार्थ आता फ्रीजमध्ये ठेवणार, ती अशा ठिकाणी ठेवणार की जिथे कोणी बघणार नाही आणि नंतर सगळे झोपल्यानंतर त्यांना ती खाता येईल. म्हणजे एवढं काव्या पार्थला ओळखायला लागलेली असते. नेमकं सगळं तसंच घडतं जे काव्या बोलते ती. नंतर काव्या एकटीच उभी असते आणि स्वतः मनाशीच बोलत असते. मोबाईलमध्ये पार्थचा फोटो बघते आणि आय लव्ह यू असं म्हणते. लगेच दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं आहे की जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवला आहे कॅफेमधला. नंदिनी जीवाला म्हणते की मी आता असा निर्णय घेतला आहे की आपला डिवोर्स 3 महिन्यानंतर नाही घ्यायचा. तितक्यातच जीवा ओरडायला लागतो. त्याला असं वाटतं की नंदिनी आता डिवोर्स घेणारच नाही आहे. तेव्हा नंदिनीला तो विचारतो, म्हणजे याचा अर्थ असा आहे का तू आता डिवोर्स घेणार नाही आहे, आपला डिवोर्स होणार नाही आहे. म्हणून तो जोरजोरात ओरडायला लागतो त्या कॅफेमध्येच. तेव्हा नंदिनी त्याला शांत करते आणि त्याला म्हणते की तुम्ही ऐकून तरी घ्या मला नेमकं काय बोलायचं आहे. डिवोर्स मला 3 महिन्यानंतर नव्हे तर फास्ट ट्रॅकमध्ये आत्ताच हवा आहे. हे ऐकून जीवा तर एकदम शॉक होतो. नंदिनी म्हणते, नको असलेल्या नात्यामध्ये आता गुंतायला माझी इच्छा राहिलेली नाही, म्हणून मला फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स देऊन टाका. दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की काव्या आणि अनिशा दोघेही गप्पा मारत असतात. काव्या अनिशाला सांगते, मी आज पार्थ देशमुखांना पेस्ट्री पाठवली आहे, ते घ्यायला आधी नकोच म्हणत होते. तेव्हा अनिशा म्हणते, हे पार्थ जिजू असे काय वाग, तू जर एवढी प्रेमाने पेस्ट्री पाठवली आहे तर त्यांनी घ्यायला हवी ना. तेव्हा काव्या म्हणते, ते सध्या रागवलेले आहेत आणि साहजिकच आहे ना, माझासुद्धा राग घालवायला किती दिवस गेले होते, तेव्हा त्यांचा पण राग जाण्यासाठी काही दिवस आपल्याला द्यावे लागतील. पार्थ देशमुख माझे आहेत आणि त्यांना मी मिळवणारच कुठल्याही परिस्थितीमध्ये, असं ठामपणे काव्या सांगते. अनिशा म्हणते, मला असं झालं आहे पार्थ जिजू आधीसारखे कधी होतील, मला खारुताई आणि तुला फिसकारणारे मांजर बोलतील. तेव्हा काव्या म्हणते, होईल, सगळं होईल, लवकरच येतील ते दिवस. पण तेव्हा दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं कॅफेतला सीन आणि नंदिनीचा. जीवा नंदिनीला म्हणतो, तू पुन्हा अजून एकदा विचार कर नंदिनी, डिवोर्स घेणं आपण टाळलं पाहिजे. तेव्हा नंदिनी म्हणते,
मी आधी पण तुम्हाला बऱ्याचदा विचारलं मिस के म्हणून कोण आहे, तर तुम्ही तेव्हा देखील मला काहीच सांगितलं नाही. तेव्हा मला किती त्रास झाला असेल. म्हणून तेव्हा जीवा नंदिनीला म्हणतो, मी जर लग्नाच्या पहिल्याच दिवशी तुला सांगितलं असतं की माझं अफेअर काव्याबद्दल आहे, तुला हे ऐकून काय वाटलं असतं? तर नंदिनी म्हणते, मी तुम्हाला तुमचं प्रेम मिळवून दिलं असतं आणि मी तेव्हाच बाजूला झाली असती. थोडं काही दिवस विसरायला मला वेळ लागला असता, पण याच्यातनं मी तेव्हाच मोकळी झाली असते आणि तुमचं प्रेमही तुम्हाला मिळालं असतं. जीवा खूप समजवण्याचा प्रयत्न करतो, पण नंदिनी काही ऐकायला तयार नसते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळतं की नंदिनी आणि काव्या दोघीही शेकोटी करून बसलेले असतात. तेव्हा काव्या नंदिनीला म्हणते, या घरात आता मला आपलेपणा वाटत नाही. आधी जो वाटायचा तो आपलेपणा आता नाही जाणवत मला. बाबा पण माझ्याशी बोलत नाही, तू पण माझ्याशी बोलत नाही, म्हणून खूप एकटं एकटं वाटायला लागलं इथे मला आता. तेव्हाच दुसरीकडे देशमुखांच्या घरचं सीन आपल्याला बघायला मिळतो. सकाळच्या वेळेला सगळे नाश्ता करत बसलेले असतात. तेव्हा जीवा स्वतःच्या प्लेटमधला नाश्ता पार्थला शेअर करतो आणि म्हणतो, आपण लहानपणापासून वस्तू शेअर करत आलो आहे ना. हे ऐकून पार्थला तर ठसकाच लागतो. तर जीवा पटकन उठतो आणि पार्थला पाणी द्यायला जातो. तर पार्थ त्याच्याकडून पाणीसुद्धा घेत नाही. तेव्हा जीवा पार्थच्या डोक्यावर पाणी शिंपडतो, जसं काव्याच्या डोक्यावर त्याने शिंपडलं होतं तसंच. तेव्हा पार्थला हे सगळं बघून जुन्या गोष्टी सगळ्या आठवतात. तेव्हा हा भाग इथेच संपतो. तर उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेम या एपिसोडच्या पुढच्या भागात. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.